रात्रीचे ऑलमोस्ट 11 वाजलेत आणि झोपायला जाण्यापूर्वी एक विचार मनात आला. म्हणजे किती वेळा असं होतं ना की डोक्यात विचारांचं इतकं काहूर माजलेलं असतं आणि त्याच विचारांसोबत आपण झोपी जातो. एक ओझं असतं जे कधीच आपल्या डोक्यावरून खाली उतरलं जात नाही. काही विचार असतात जे आपल्याला सातत्याने त्रास देतात. त्याच्यातून बाहेर पडणं आपल्याला फार कठीण जातं. मग हे विचार आपले स्वतःबद्दलचे असतील किंवा आपल्याबद्दल जे इतर लोकांचं मत असतं त्याच्याबद्दल असेल किंवा काही लोक जे आपल्याला नाहक त्रास देतात त्यांच्याबद्दलचे असतील. तुम्ही खूप वेळा हे ऐकलं असेल की झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतःसाठी चांगल्या गोष्टी इमॅजिन करा, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो मेसेज जात असतो आणि ज्या गोष्टी तुम्ही इमॅजिन करतात त्यावेळेला ज्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करतात त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतात. पण ज्यावेळेला आपण टेन्शनमध्ये असतो, तणावामध्ये असतो, त्यावेळेला निगेटिव्ह थॉट्स हे खूप जास्त येत राहतात मनामध्ये. आणि मग याच्यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न पडतो. तुम्हालासुद्धा जर असा एखादा विचार सतावत असेल, असा एखादा विचार तुम्हाला डिस्टर्ब करत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहतात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. एक गोष्ट वाचण्यात आली नेहमीप्रमाणे आणि त्या गोष्टीतून शिकायला खूप काही मिळालं, म्हणून ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. एक कावळा त्याच्या पंजामध्ये मांसाचा एक तुकडा घेऊन उडत असतो आणि तो डोक्यातल्या डोक्यात विचार करत असतो की एखाद्या शांत ठिकाणी जाऊन मी बसेन आणि शांतपणे या मांसाच्या तुकड्याचा मी आनंद घेईन. पण इतक्यात होतं काय की एक घारींचा थवा त्याच्या पाठीमागे लागतो. सगळेजण सगळ्या घारी त्याच्या पाठीमागे पळायला लागतात, उडायला लागतात. आता तो कावळा त्या घारींपासून स्वतःला वाचवण्यासाठी उंच उंच आकाशामध्ये उडण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची दमछाक व्हायला लागते आणि त्याला समजतं की आता या सगळ्या घारी आपल्यावरती तुटून पडणार आहेत. हा सगळा प्रकार जो असतो तो एका गरुडाच्या लक्षात येतो. तो गरुड उडत उडत त्या कावळ्याच्या जवळ जातो आणि त्या कावळ्याला विचारतो की काय झालं, म्हणजे इतका थापा टाकत टाकत तू का उडत आहेस, इतकं कशाचं बर्डन आहे. त्याच्यावरती तो कावळा सांगतो की मी एक शांत ठिकाण शोधत होतो, मला इथून जायचं होतं, पण हा घारींचा थवा माझ्यावरती तुटून पडण्याच्या तयारीत आहे आणि या सगळ्या घारी माझा पाठलाग करतात. गरुड हा अर्थातच वाईज बर्ड आहे, त्याच्या लक्षात येतं नक्की काय होतं आणि तो त्या कावळ्याला सांगतो की अरे तू तुझ्या पंजामध्ये जो मांसाचा तुकडा पकडला आहेस तो फक्त खाली सोडून दे, तुझे सगळे प्रॉब्लेम सुटतील. कावळा त्याचा ऐकतो आणि पंजामध्ये पकडलेला तो मांसाचा तुकडा सोडून देतो. सगळ्या घारी त्या पडणाऱ्या तुकड्याच्या दिशेने जातात आणि कावळा मात्र आता शांतपणे उडू शकतो आणि इव्हन उडताना त्याला धापसुद्धा लागत नाही की कुठल्याही प्रकारचं टेन्शनही येत नाही. तो कावळा असो की आपण असो, आपण एक बर्डन, एक इगो म्हणा, आपल्यासोबत घेऊन नेहमी चालत असतो आणि जो इगोच आपल्या त्रासाचं मेन कारण असतं. बऱ्याचदा आपणच करून घेतलेल्या समजुती, आपल्याच मनाचे काही ग्रह, आपल्याच मेंदूने आपल्याच डोक्यामध्ये घातलेले काही विचार जे ॲक्च्युली अस्तित्वात नसतात, त्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो. तुम्ही बऱ्याचदा हा अनुभव घेतला असेल की एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल कदाचित पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठल्याही प्रकारचं कुठलंच वक्तव्य करत नसेल, पण तुम्हाला मात्र विचार येत असेल की ही व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल आणि तो विचार तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. लहानपणी आपण खेळताना खूप वेळा पडलो आहे, पण मोठ्यापणी ज्या वेळेला आपण पडतो, पडल्यानंतर कुठे लागलं आहे हे पाहण्यापूर्वी मी पडलेलं कोणी पाहिलं तर नाही ना, ह्याच्याकडे आपलं आपसुकच लक्ष जातं. आपण आधी आजूबाजूला पाहतो की मी खाली पडले हे कोणी पाहिलं तर नाही आणि मग आपण आपल्याला कुठे जखम झाली हे पाहतो. कारण प्रत्येक पावलावरती आपण हा विचार करत चालत असतो की लोक माझ्याबद्दल काय म्हणतात, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय चालू आहे आणि ते माझ्या मागे काय चर्चा करत असतील. तुम्ही एखाद्या व्यक्तीला सहज भेटलात, कदाचित त्यावेळेला तुमचं मूड ठीक नसेल, कदाचित त्याच क्षणी तुमच्यासोबत एखादी अशी घटना घडली ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं एम्बॅरेस्ड फील होईल. तुम्ही नंतरसुद्धा त्या गोष्टीचा कितीतरी वेळ विचार करत असता, रे यार तो माणूस माझ्याबद्दल काय विचार करत असेल.
आणि तेच बर्डन घेऊन आपण जगत असतो. कधीतरी हे ओझं आपल्याला खाली ठेवता आलं पाहिजे. भूतकाळामध्ये घडलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यातून जात नाहीत. त्या आपल्याला खूप त्रास देतात. आणि खूप वेळा जेव्हा आपण झोपायला जात असतो त्यावेळेला हे विचार आपल्या डोक्यात असंच म्हणजे अशा पद्धतीने फिरत राहतात. आपण जस्ट छताकडे नजर करून पडलेलो असतो आणि ते सगळे विचार आपल्या डोक्यात चालू असतात. असं म्हणतात की आपल्याला झोप लागण्यापूर्वीचे काही क्षण जे असतात त्यावेळेला तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ज्या काही इन्स्ट्रक्शन द्याल, त्यावेळेला जो काही विचार तुम्ही कराल, जे काही स्वतःसाठी इमॅजिन कराल, त्या गोष्टी प्रत्यक्षात येत असतात. आणि त्यावेळेला आपण आपल्या स्वप्नाबद्दल विचार करायला पाहिजे. किंवा काही वर्षानंतर तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे ते तुम्ही अचीव केलं आहे असं तुम्ही इमॅजिन करायला पाहिजे. आणि पूर्ण युनिवर्स त्या कामाला लागतं. तुमची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या प्रकारचं वातावरण आजूबाजूला तयार होत असतं. खूप वेळा तुम्ही हाही अनुभव घेतला असेल की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल खूप निगेटिव्ह विचार करताय त्यावेळेला समोरची व्यक्ती पण तुमच्याशी निगेटिव्हच वागते. पण ऑल ऑफ अ सडन जर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागलात तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या वागण्यातला बदल लगेच जाणवतो की ती व्यक्ती किती पॉझिटिव्हली रिॲक्ट होते तुमच्या प्रत्येक गोष्टीला. म्हणजे आपण जसं बघतो तसंच आपल्याला जग दिसत असतं. बऱ्याचदा तसं ते नसेलही, पण समोरच्या माणसाच्या मताचा, समोरच्या माणसाच्या वागण्याचा, समोरच्या माणसाच्या बोलण्याचा स्वतःला किती त्रास करून घ्यायचा हे तरी आपल्या हातात असतं. आणि आपल्या डोक्यावरती कुठलं ओझं घेऊन फिरायचं आणि आपल्या डोक्यावरून कुठलं ओझं खाली ठेवायचं किमान हे तरी नक्कीच आपल्या हातात असतं. असं कुठलं तरी एक ओझं तुम्हीसुद्धा घेऊन फिरतच असाल, ते आत्ताच्या आत्ता खाली ठेवा. मी खूप वेळा हा अनुभव घेतला आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत. भूतकाळामध्ये घडलेल्या घटना ज्या मी बिलकुलच बदलू शकत नाही, ज्या परत घडू नयेत यासाठी डेफिनेटली मी काळजी घ्यायला पाहिजे, पण तरीसुद्धा त्या का घडल्या, असं का झालं, ही गोष्ट मला फार त्रास देते. त्या गोष्टीचा सातत्याने विचार माझ्या डोक्यात येत राहतो आणि मग त्याच्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे असं सुद्धा मला खूप वेळेला फील होतं. पण मग त्यावेळेला मी माझेच व्हिडिओज पाहते, त्यावेळेला मी स्वतःच जे काही विचार तुमच्यासोबत शेअर केलेत त्याच्यातला एखादा विचार पाहत असते आणि मग स्वतःला सावध करते की जी गोष्ट आपण समोरच्या माणसाला सांगतो आहे की ही या पद्धतीने इम्प्लिमेंट करा, त्या पद्धतीने ती आपणसुद्धा करायला पाहिजे. जी गोष्ट आपल्याला बदलता येऊ शकते ती आपण निश्चितपणे बदलायला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की जी गोष्ट ऑलरेडी घडून गेलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता बदल शक्य नाही आहे, त्या गोष्टीचा विचार करून स्वतःला का आणि किती लिमिटपर्यंत त्रास करून घ्यायचा. ऑब्वियसली ती गोष्ट झाली आहे, त्रासदायक होती, पण ती आत्ता अस्तित्वात नाही आहे. आणि त्या गोष्टीचा जर आपण परत परत विचार करत राहिलो तर ती गोष्ट परत तशीच घडेल. बऱ्याचदा जेव्हा मी माझ्या दीदीशी बोलत असते न कळतपणे माझ्याकडून निगेटिव्ह गोष्टींबद्दल डिस्कशन केलं जातं. म्हणजे एखादा निगेटिव्ह एक्सपिरियन्स जो ॲक्च्युली मी तिथल्या तिथे सोडून द्यायला पाहिजे तो माझा असेल किंवा दुसरं कोणीतरी माझ्यासोबत शेअर केलेला असेल, बट एक मोठी बहीण असल्यानंतर आणि आपण ज्यावेळेला छोटे असतो त्यावेळेला आपल्याला वाटतं की शेअर करावं. सो मी नकळतपणे त्या गोष्टी तिच्याशी शेअर करायला जाते आणि माझं एक वाक्य असतं की यार मला तर या गोष्टींचं फार टेन्शन येते की असं कसं लोक वागू शकतात. आणि मला ती नेहमी सांगते आणि आता तर तिने मला स्ट्रिक्ट वॉर्न केलं की ज्या गोष्टी आपल्यासाठी त्रासदायक आहेत, ज्या गोष्टी लाईफमध्ये निगेटिव्ह इफेक्ट आणू शकतात, आपल्याला माहिती आहे की आपण ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये घडतात. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल आपण डिस्कसच नाही करायचं. म्हणजे फक्त विषय टाळायचा नाही, त्या गोष्टी डिस्कशनमध्ये आल्याच नाही पाहिजे. आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपल्या फ्युचरसाठी काय चांगलं आहे, आपल्या फॅमिलीसाठी काय योग्य आहे, आपल्या ड्रीमबद्दल आपण डिस्कस करूयात. आपल्याला ज्या गोष्टी लाईफमध्ये हव्यात, आपल्याला जसं आयुष्य हवं आहे, आपण त्या गोष्टींबद्दल डिस्कस करूयात. म्हणजे जे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपण म्हणतो त्याचा आपण योग्य रीतीने वापर करून घेऊयात. कारण ज्यावेळेला आपण निगेटिव्ह गोष्टी डिस्कस पण करतो आहे, ऑब्वियसली त्याचा त्रास तर आपल्याला होतो आहे, पण कुठे ना कुठेतरी त्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यावरती प्रभाव पाडत आहेत. आणि मग कुठेतरी मला माझं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. तुम्ही तुमचं ओझं कसं हलकं करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत असं कुठलं बर्डन किंवा असा कुठला मांसाचा तुकडा पंजामध्ये पकडून चालला आहे का ज्याच्यामुळे आजूबाजूचे लोक तुम्हाला त्रास देतात, तो फाइंड आउट करा आणि आत्ताच तो सोडून द्या.
लक्षात ठेवा, दिवस प्रत्येकाचे बदलतात, फक्त थोडासा संयम गरजेचा असतो. आणि एकदा का तो संयम आपल्याला अंगी बाणता आला ना की मग आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. आजचा हा विचार तुम्हाला नक्कीच आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्हाला हा प्लॅटफॉर्म, हे विचार आणि हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.